राम मंडळी. हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर, सह्याद्री डिस्कवरी प्रश्न मंजुषेत आपलं सहर्ष स्वागत. आज आपला जो मागचा 9वा प्रश्न होता, या प्रश्नाचा मानकरी निवडण्यासाठी किंवा विजेता निवडण्यासाठी आज आपण प्रमुख पाहुणे एकनाथ यशवंत पाटील सर जे भाषाच्या मुळेचे आहेत, तर त्यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले. त्याचबरोबर सुनील सूर्यकांत कांबळे पाटगाव, सूर्यकांत विष्णू कांबळे पाटगाव, त्यानंतर आर.के. देसाई अंतुर्ली, अमृत शिंदे कडगाव आणि राजेंद्र चव्हाण कडगाव. तर अशा पद्धतीने आज आपण या प्रश्न मंजुषेसाठी या पाहुण्यांना बोलवलेलं आहे. आणि आज आपण काय करायचं आहे की ज्यांनी आपली योग्य उत्तरं कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेली आहेत त्यांची आपण काय केली आहेत, नावं काढलेली आहेत. तर त्यांची मी नावं घेतो. प्रशांत नालंग, तर याची अशी चिठ्ठी करून प्रशांत नालंग, त्यानंतर संदीप देसाई, संतोष कोळगे, जयवंत देसाई, पंकज पाटील, सुनील शेवाळे, मारुती पाटील, प्रमोद तानवडे आणि पंकज तानवडे. तर अशा ज्याने आपलं या ज्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे. आपला प्रश्न काय होता की जो रांगणा किल्ला आहे आणि किल्ला भुदरगड आहे, या दोन किल्ल्यांच्यात जे पहिल्यांदा एक जो संदेश प्रणाली होती की दोन किल्ल्यांच्यात जो संपर्क साधला जायचा आणि असा जो संपर्क साधण्याचं जे एक ठिकाण होतं पाळायच्या उड्याचं, त्याचं योग्य उत्तर जोगाधोंडा म्हणतात त्याला. तर त्या तिथून मशाल पेटवली जायची किंवा जो भाराव आहे गवताचा तो पेटवला जायचा आणि सुरक्षा म्हणजे आपलं किल्ला सुरक्षित आहे की नाही अशा पद्धतीनं एका रेषेत रांगणा किल्ला आणि जो आपला भुदरगड किल्ला हे एका रेषेत नसल्यामुळं या एका ठिकाणाचा उपयोग करून संदेश प्रणाली त्यावेळी साधली जायची. आणि असा हा प्रश्न होता. तर आपण या प्रश्नाचं ज्यांनी उत्तर दिलेले आहे त्याच्यातून आपल्याला आता काय करायचं आहे, एक विनर निवडायचा आहे. मग चला तर आता बघू आपण नेमकं कुणाचं यात आपल्याला म्हणजे कोण मानकरी ठरतंय. एकच सांगा आणि विजेता आहे मारुती पाटील. अभिनंदन. तर मारुती पाटील यांना या जो आपला प्रश्न क्रमांक 9 होता याचं विजेता घोषित आपण करतोय. माझा नंबर आहे 7270003232. या नंबरावर आपण संपर्क साधावा. आणि अशाच पद्धतीनं हा जो आपला जो सह्याद्री प्रश्न मंजुषेचा जो काय आपण उपक्रम राबवलेला आहे, सह्याद्री सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला आहे. आणि आता आज आहे रविवार आणि उद्यापासून आपली नवरात्रीचा सण चालू होतो आहे. नवरात्रीचा सण हा यावेळी 11 दिवसाचा असल्यामुळं पुढच्या रविवारी आपली जी प्रतियोगिता आहे ती त्याच्या पुढच्या रविवारी दुसऱ्या रविवारी घेण्यात येईल. आणि याच्यासाठी मी म्हणजे आपल्याला माहितीसाठी मी आपल्याला सांगितलं. चला तर मग अजून एक नवीन विषयासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.